आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावाच्या सूचना काय? गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महाराज, आपण या सर्व विधानसभेतल्या कामकाजाचे कस्टोडियन आहात. आपण आमच्या कामकाजाच्या आयुधांचा उपयोग केल्यानंतर त्या आयुधांवर जे आश्वासन दिलं जातं, उत्तर दिलं जातं, त्याची जबाबदारी सर्वस्वी अध्यक्ष म्हणून आपल्या त्या खुर्चीची आहे. पण अध्यक्ष महाराज, मागील काही महिन्यांपासून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत आहे की आम्ही आयुधांचा उपयोग करतो. आयुधांचा उपयोग केल्यानंतर आपले सर्व मंत्री मनापासून सकारात्मक उत्तर देतात. पण सकारात्मक उत्तर दिल्यानंतर जेव्हा त्याची नसती ही संबंधित विभागाच्या सचिव किंवा कक्ष अधिकारी किंवा उपसचिवांकडे जाते, तर या आश्वासनाची पवित्रता आहे. जान जाय पर वचन न जाय. पण या आश्वासनावर सचिव नकारात्मक शेरे मारतात आणि ते आश्वासन नंतर साबणावरच्या फेसासारखं कधी संपून जातं हे लक्षात येत नाही. आणि म्हणून पहिली सूचना अध्यक्ष महाराज माझी आपल्याकडून, आम्हाला या दृष्टीने या सर्व आश्वासनाचा सन्मान व्हावा यासाठी हक्कभंग नियम 273 मध्ये आमच्यासाठी सर्वात मोठी एक अट आहे की आम्ही त्या मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणायचा असतो. ते बिचारे भले आदमी, गरीब बिचारे उपाशी पोटी उत्तर देत आहे आणि सचिव आडकाठी आणताय. त्या गरीब बिचाऱ्यांवर आम्ही हक्कभंग आणायचं का? तर आम्हाला आपल्याकडून सुधारणा हवी आहे की आश्वासन जरी मंत्र्यांनी दिलं, होशो हवाश मध्ये दिलं, नशापानी न करता दिलं, तरी अंमलबजावणी सचिवांनी करायची असते. आणि सचिव जर नकारात्मक करत असेल तर त्या सचिवावर हक्कभंग आणता आला पाहिजे. या दृष्टीने ही सुधारणा करावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.